नमस्कार. विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण चॉकलेट डेझर्ट बघणार आहोत. पार्टी डेझर्ट आहे हे, किंवा एरवीसुद्धा तुम्ही मुलांना घरात गोड काही हवं असेल त्यावेळी हे पटकन बनवून 1 तासभर फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता. तर आपण त्यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. हे दूध मी आधीच तापवून थंड केलेलं आहे. त्यानंतर आपण यातलं थोडं दूध एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा कशी झाली ते. आता हे जे आपण दूध बाजूला काढलेलं आहे यात आपण 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर मिक्स करणार आहोत. 2 टेबलस्पून घेतलेलं आहे कॉर्नफ्लोअर. आता ते चांगलं ढवळून याची पेस्ट करून आपण बाजूला ठेवणार आहोत. त्याच्या गुठळ्या वगैरे मोडून घ्यायच्या आहेत, प्लेन करून घ्यायचं आहे चांगलं आणि बाजूला ठेवायचं आहे. आणि नंतर आपण मोठ्या भांड्यात जे दूध आहे ते गॅसवर तापायला ठेवल्यानंतर त्यात हे मिश्रण घालणार आहोत. ते घालताना परत एकदा ढवळूनच घालणार आहोत, कारण कॉर्नफ्लोअर थोड्या वेळातच खाली बसतं म्हणून. हे बघा, आता प्लेन असं मिश्रण तयार झालेलं आहे. हे आता बाजूला ठेवूयात. एक चॉकलेट घेतलेलं आहे. कुठल्याही ब्रँडचं तुम्ही चॉकलेट घेऊ शकता. त्यातला अर्धा भाग चॉकलेटचा हा तुकडे करून घेतलेला आहे. 3 टेबलस्पून साखर घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून नेसकॉफी आहे. हे सगळं आपण काढून ठेवलेलं आहे सामान. आता गॅसवर आपण दुधाचं भांडं तापायला ठेवूयात. यात आता आपण एक पदार्थ घालणार आहोत. मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे, खूप मोठा गॅस करायचा नाही आहे. प्रथम आपण त्यात साखर घातलेली आहे. जी 3 टेबलस्पून साखर आपण बाजूला काढून ठेवली होती ती घातलेली आहे. आणि नंतर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. खाली लागू द्यायचं नाही आहे. आपण एकदा कॉर्नफ्लोअर टाकलं की सतत ते ढवळत राहायचं आहे, कारण एकतर कॉर्नफ्लोअरच्या पटकन गुठळ्या होतात. जरीही आपण पेस्ट केलेली असली तरीही त्याच्यानंतर शिजायला लागल्यावर गाठी होतात जर ढवळत नाही राहिलं तर, आणि खालीसुद्धा लागू शकतं ते. म्हणून आपण सतत ढवळत राहणार आहोत. आता साखर विरघळत आलेली आहे. आता आपण हे कॉर्नफ्लोअरचं मिश्रण त्यात घातलेलं आहे. ढवळायला लगेच सुरुवात करायची आहे. हे बघा, खाली लागू द्यायचं नाही आहे. आता चॉकलेट घालूयात त्यात. चॉकलेटने फार छान टेस्ट येते. लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतो हा पदार्थ. एकदा केला की तो परत परत करायला सांगतील तुम्हाला. हे बघा, आता चॉकलेटसुद्धा मेल्ट होत आलेलं आहे. आता नेसकॉफी घातलेली आहे, जी 1 टेबलस्पून नेसकॉफी आपण बाजूला काढली होती. आता सगळं घालून झालेलं आहे. लक्ष ठेवायचं आहे. आता हे घट्ट व्हायला लागेल मिश्रण. घट्ट व्हायला लागलं की लगेच आपण गॅस बंद करणार आहोत. 1 मिनिटसुद्धा बाजूला जायचं नाही आहे किंवा ढवळणं थांबवायचं नाही आहे. पटकन होतं ते, याला खूप वेळ लागत नाही. असं ढवळून आपण गाठी होऊ दिलेल्या नाही आहेत, गुठळ्या होऊ दिल्या नाही आहेत त्याच्या. हे बघा, घट्ट व्हायला लागलं आहे खालनं. आता झालं आहे, चांगलंच घट्ट झालं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे ह्या कन्सिस्टन्सीला आलं की लगेच गॅस बंद करायचा आहे. आणखी घट्ट होऊ द्यायचं नाही आहे. आणि आपण बाउल्समध्ये ते काढून घेणार आहोत. ज्याच्यात तुम्ही सर्व करणार आहात त्या बाउल्समध्ये किंवा छोट्या काचेच्या ग्लासांमध्ये किंवा वाट्यांमध्ये स्टीलच्या हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि 1 तासभर थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. सगळ्या वाट्यांमध्ये घालून घेतलं की वाट्या थोड्या अशा टकटक खाली टॅप करायच्या आहेत, म्हणजे ते मिश्रण वरनं एकसारखं होईल. हे असं जरी थंड करून खाल्लं तरी खूप छान लागतं, परंतु आपण त्याच्यावरती एक टॉपिंग तयार करणार आहोत. त्यासाठी आपण परत एका बाउलमध्ये नेसकॉफी घेतलेली आहे. 2 चमचे साखर घेतलेली आहे आणि 2 चमचे गरम पाणी त्यात घातलेलं आहे. आता हे आपल्याला फेसायचं आहे. हँड ब्लेंडरनी फेसणार आहे, त्यामुळे या बाउलमध्ये आपल्याला फेसता येणार नाही. आपण हे हँड ब्लेंडरच्या जारमध्ये किंवा त्या ग्लासमध्ये काढून घेऊयात, म्हणजे ते व्यवस्थित फेसता येईल आपल्याला. हे बघा,
किती डार्क ब्राऊन आहे कलर आणि नंतर कसा कलर बदलत जातो आणि छान फेस तयार होतो ते बघा. हे डेझर्ट घरी केलं तर अतिशय स्वस्तात आणि भरपूर होतं. बाहेरच्यापेक्षा खूप स्वस्त पडतं घरी केलेलं आणि आपण भरपूर करू शकतो. क्वांटिटीसुद्धा वाढवू शकतो. ज्या प्रमाणात तुम्हाला करायचं असेल त्या प्रमाणात तुम्ही दूध आणि या सगळ्या त्यात घातलेल्या गोष्टी तुम्ही वाढवू शकता आणि जास्त डेझर्ट देखील करू शकता. फक्त आपण आधी केलेलं जे आहे ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि नंतर ते काढून त्यावर आपण हे टॉपिंग घालणार आहोत. हे टॉपिंग कंपल्सरी नाही आहे, पण याने खूप छान दिसतं डेझर्ट दिसायला. म्हणून हे बघा रंग कसा बदलत आला आहे त्याचा. आधी किती डार्क होता कॉफीचा रंग, डार्क ब्राऊन, आणि आता असा फेस तयार झालेला आहे अगदी लाईट कलरचा. अशा प्रकारे फेस करून तयार झालेला आहे. अगदी मऊ असा हा फेस झालेला आहे. एकदा फेसायचं बंद केलं की मी तुम्हाला काढून दाखवते चमच्यावर घेऊन. हे बघा आता थांबवलेलं आहे आपण फेसायचं. चमच्याने काढून दाखवते कसा फेस झालेला आहे. ते घट्ट असा फेस होतो, दाटसर. हे बघा अगदी मुलायम असा झालेला आहे. आता हा आपण इव्हनली असा त्याच्यावर सगळ्या ह्याच्यावर पसरवणार आहोत एकसारखा असा. हे बघा असा एकसारखा थर त्याच्यावर द्यायचा आहे. आधी त्याच्यावर टाकून घ्यायचा आहे. हा लाईट कलरचा झाला आहे आणि खालचं आपलं जे आहे ते मिश्रण डार्क ब्राऊन कलरचं आहे. त्यामुळे ते दिसायलासुद्धा नंतर छान दिसतं. 2 रंग दिसतात त्यात, 2 रंगांचे लेयर्स. आणि वरनं आपण काय घालणार आहोत याच्यावरनं तुम्ही बघा व्हिडिओच्या शेवटी. आता हे अशा प्रकारे आपल्याला 4ही वाट्यांना तो बरोबर तेवढा फेस पुरलेला आहे. अलगद चमच्याने असा पसरवून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे 4ही वाट्यांवर ते पसरवून घ्यायचा. उरलेला सगळा घालून घ्यायचा आहे तो. नंतर आपण गाळणीत कोको पावडर घेऊन ती अशी भुरभुरली आहे वरनं. हे बघा असं थोडं हलवलं की थोडी थोडी कोको पावडर खाली पडते आणि ते छान दिसतं दिसायला, चवीलाही छान लागतं. तर असं हे डेझर्ट तुम्ही नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवा कसं झालं आहे ते.